नमस्कार, सुप्रभात. मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी बुलेटिन मध्ये टॉप 9 बातम्यांचा आढावा घेणार आहोत. सुरुवात करूयात काही राजकीय टॉप 9 बातम्या. असं लढा की विरोधकांना बसायला एकही जागा मिळायला नको. पालिका निवडणुकांवर बोलताना अमित शहांचं मोठं विधान. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं फुंकलं रणशिंग. पंचायत ते पार्लमेंट सगळीकडे भगवा फडकवा. महाराष्ट्रामध्ये आणि देशातही भाजप पंचायत ते पार्लमेंट सगळीकडे भाजप झालीच पाहिजे. भाजपच्या महाधिवेशनामधून अमित शहांचं कार्यकर्त्यांना आवाहन. शरद पवारांनी दगाफटक्याचं राजकारण केलं. शिर्डीतील अधिवेशनातनं अमित शहांचा हल्लाबोल. पवारांच्या राजकारणाला 20 फूट जमिनीत गाडण्याचं काम तुम्ही केलं, असंही वक्तव्य. महाराष्ट्रामध्ये आल्यावर पवार ठाकरेंवर बोलल्यावर हेडलाईन मिळते. शहांनी 2 शब्द देशमुख सूर्यवंशी कुटुंबियांवर बोलायला हवं होतं. अमित शहांच्या टीकेला सुप्रिया सुळेंचा पलटवार. येत्या 3 ते 4 महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. जसा विजय विधानसभेत मिळाला तसाच विजय स्थानिक संस्थांच्या निवडणुकीमध्ये मिळवायचा आहे. देवेंद्र फडणवीसांचं पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आवाहन. 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडले. दगाफटका करून ते मुख्यमंत्री झाले. ठाकरेंना महाराष्ट्रातील जनतेनं यामुळे त्यांची जागा दाखवली. अमित शहांची टीका. तर खरी शिवसेना आणि राष्ट्रवादी कुणाची हे जनतेनं सांगितलंय, असंही वक्तव्य. खरी शिवसेना सांगताना माणूस खरा पाहिजे. बोलणारे ते काय संत आहेत का? लोकांना माहिती आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांचं शहांना प्रत्युत्तर. प्रतिमा खराब होईल अशी कामं करू नका. अमित शहांचा महाराष्ट्रातील मंत्र्यांना सज्जड दम. जनतेशी जास्तीत जास्त संपर्क ठेवा. राज्य आणि केंद्राच्या योजनांची अंमलबजावणी करा. शहांच्या सूचना. भाजपशी लढताना एकसंध इंडिया आघाडीसाठी संवाद ठेवा. ठाकरे गटाचं मुखपत्र सामनामधून आता काँग्रेसला हात जोडून विनंती. सामना संपादकीयमध्ये मांडली भूमिका.